नमस्कार, मी सुवर्णा. एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. पहा, आज आपल्याला जे ब्लाऊजला डायमंड येतात त्या डायमंडचे ब्लाऊज जे शिवताना ते आपल्या सुया खूप तुटल्या जातात. तर ते कशी शिलाई करायची आणि एकदम परफेक्ट अशी आली पाहिजे, एकही सुई न तुटता एकदम खूप सुंदर अशी ब्लाऊज दिसते. चला आता आपण एकही सुई न तुटता आपल्याला कशी शिलाई करायची ते दाखवणार आहे. तर आपल्याला याला जॉईंट द्यायचा आहे. पहा, ही डिझाईन सेंटरला येण्यासाठी आपल्याला दोन्ही साइडने थोडा थोडा जॉईंट द्यायचा आहे. पहा, एका साइडला एका ब्लाऊज स्लीवला आलेला आहे आणि एका स्लीवला दोन्ही साइडला द्यायचा आहे. तर ते कसा द्यायचा, आपल्याला सुई तर तुटली नाही पाहिजे आपली आणि जॉईंट तर छान बसला पाहिजे, म्हणजे शिलाई पण खूप परफेक्ट आली पाहिजे, आपले कस्टमर नाराज नाही झाले पाहिजे. त्यासाठी पहा कशी शिलाई करायची आहे ते दाखवणार आहे मी. अशी कापड जे आहे ते ठेवून घेतले. खालच्या साईडला जे कटवर्क आहे त्याच्यामुळे खालच्या साईडला थोडे एक्स्ट्राचे कापड येते. पहा, असे ठेवून घ्यायचे. पूर्ण प्लेनवर सरळ टिप मारायची आणि जी साईडला जे आहे आपण डायमंड आहे त्याच साईडला मी कशी टिप मारलेली आहे पहा. हे पहा, जसे मी व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे टिप मारून घ्यायची आणि प्लेन कापडावर आपली सरळ शिलाई मारायची. पहा, टिप मारून झालेली आहे. पहा किती एकदम व्यवस्थित अशी आलेली आहे. कुठेही कापडसुद्धा थोडेसुद्धा खेचल्या जात नाही किंवा असे उकलल्यासारखे वाटत नाही. हे पहा, प्रॉपर शिलाई आलेली आहे. त्याच्यावर एक दाब टिप मारून घेऊया. एका साईडला कापड करून आपण जे रेग्युलर दाबटीप मारतो त्या पद्धतीने दाबटीप मारून घ्यायची. हे पहा, एक दाबटीप मारून घेतली. आता याला आपल्याला अस्तर जॉईन करायचे आहे. अस्तर जॉईन करताना हे पहा, आधी खालचं जे आहे ते एक्स्ट्राचे कापड मी टिप मारून घेतली, म्हणजे आपल्याला अस्तर जॉईन करताना एकदम व्यवस्थित येईल. डबल टिप मारायची गरज पडणार नाही. का दोन्ही साईडचे मी असे दुमडून घेतले, म्हणजे जे कटवर्क आहे ते एकदम फिनिशिंगने येते. आता आपण याला अस्तर जॉईन करूयात. आपल्याला अस्तर जॉईन करायचे आहे. तर अस्तर जॉईन करताना मी खालच्या साईडला जर दंडगेर असतो तो खालच्या साईडला मी एक सिंगल टिप मारून घेतलेली आहे. एकदाच फोल्ड केले आणि एक टिप मारून घेतली. हे पहा, दोन्ही अस्तरला मी त्याच पद्धतीने घेतलेले आहे, म्हणजे दोन्ही स्लीव्ज. आणि दोन्ही स्लीव्जची टिप मारताना पहा, एकाच साईड मागची साईड बॅक साईड आले तर बॅक साईडच एका समोर एक आली पाहिजे. म्हणजे या पद्धतीने जर मारल्या तर एकाच स्लीव्जच्या दोन्ही बाह्या होत नाहीत, म्हणजे एकदम परफेक्ट अशा येतात. पहा, आता असे व्यवस्थित एकावर एक ठेवून घ्यायचे. अस्तर आणि मेन फॅब्रिक जे आहे ते असे ठेवून घ्यायचे. पहा, आणि कटवर्क जे आहे ते खालच्या साईडला थोडेसे खाली आले पाहिजे. आणि जो गोलाकार कटवर्कचा आहे तिथून आपल्याला अस्तर जॉईन करायचे आहे. असे एकावर एक व्यवस्थित ठेवून घ्यायचे आणि आपल्याला आता सरळ टिप मारायची आहे. तर सरळ टिप मारताना पहा, आता टिप मारताना मी जेवढे प्लेन कापड आहे तेवढे प्लेन कापड सरळ मारले आणि जे डायमंड आलेले आहे त्या डायमंडला टिप मारताना पहा, मी एका हाताने टंचन उचलून धरलेले आहे आणि टिप घेतलेली आहे. एका हाताने मी टंचन उचलून धरले, म्हणजे आपली सुई जी आहे ते डायमंडवर टचल्या जात नाही आणि एकदम शिलाई पण एकदम प्रॉपर येते आणि आपली सुई तुटणार नाही. म्हणजे अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून घेतले आणि एक्स्ट्राचे जे आहे ते कापड कट करून घेतले. तर आता आपण दुसरी स्लीव्ज तयार करूया. ह्याच पद्धतीने दुसरी स्लीव्ज तयार करूया. दुसरी स्लीव्ज तयार करताना मी जॉईंट देऊन घेतलेला आहे. पहा, याला दोन्ही साईडला जॉईंट दिलेला आहे. आता जी पहिली स्लीव्ज तयार केली त्याच पद्धतीने आपल्याला ही पण करायची आहे. तर दोन्ही साईडला जॉईंट दिला आहे. तर पहा, एक्स्ट्राचे जेवढे काठाचे कापड आलेले आहे तेवढे टिप मारून घ्यायचे, म्हणजे कटवर्कच्या बरोबर येते, म्हणजे आपली जी ब्लाऊजची फिनिशिंग आहे ते खूप सुंदर येते. ह्या पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊज शिवाल तर तुमचे एक कस्टमर जर आले तर त्याच्या मागे 10 कस्टमर तुमचे नक्कीच येतील. आता अस्तर जोडायचे आहे आपल्याला. अस्तर जोडताना मी परत अजून एकदा सावकाश पद्धतीने दाखवलेली आहे. अस्तर जोडताना मेन जे प्लेन कापड आहे त्या कपड्यावर सरळ टिप घेतली आणि जे डायमंडचे वर्क आहे, डायमंड वर्कचं आहे तिथे त्या साईडला मारताना मी एका हाताने टंचन उचललेले आहे आणि एका हाताने कापड व्यवस्थित धरून पूर्ण टिप मारून घेतली. टंचन उचलल्यामुळे काय होते, तर टंचन उचलल्यामुळे जे आपली जी सुई आहे ते त्या डायमंडवर टचल्या जात नाही, म्हणून आपली सुई तुटत नाही किंवा खराब होत नाही आणि शिलाईही परफेक्ट येते. तर साईडला जोडून घेऊया आणि एक्स्ट्राचे कापड कट करून घ्या. पहा, माझी पद्धत कशी वाटली तुम्हाला. पहा, ही माझी पद्धत तुम्हाला आवडली जर असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा.
तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय हेही सांगा, म्हणजे माझ्या लक्षात येईल की माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहेत. पहा आपली स्लीव्ज तयार झालेली आहे. आता आपण हिचे ब्लाऊज पहा किती परफेक्ट आणि फिनिशिंगने आलेले आहे. आपण कितीही डायमंड असू द्या किंवा कोणतीही वर्क असू द्या, तुम्ही ह्याच पद्धतीने शिलाई करा, एकदम परफेक्ट अशी फिनिशिंग येते. एकदम 100% सांगते तुम्हाला, अजिबात सुई तुटणार नाही आणि फिनिशिंग पण खूप सुंदर येते. पहा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.